तुझी मैत्रीण आली आहे तुला भेटायला. अनु तुम्ही तू तू ओळखतेस यांना? नाही म्हणजे आम्ही भेटलो होतो बाहेर, पण मी त्यांना त्यांचं नाव नाही विचारलं. पण तुला कसं कळलं? अहो यांचे नातेवाईक आहेत ना इथं बाजूला. खूप आपुलकीने काळजी घेतात ते त्यांची. आणि ते सुद्धा अनु हे पाहिजे, अनु ते पाहिजे, जसं की अनुचा जपच करत असतात. प्रत्येक गोष्टीसाठी अनु अनु. सॉरी, ते अनुच ना? अनुप्रिया, पण माझ्या जवळच्या माणसांसाठी अनुच. तुम्ही बसा ना. बाय द वे राणी, जस्ट बी केअरफुल ना. यांच्याकडे आपली पूर्ण कुंडली आहे. अहो काहीतरीच काय, पण खरं सांगू का, तुम्हा दोघांचं नातं बघून ना खूप छान वाटलं. खरंच तेच मी यांना सांगत होते, तर हे म्हणाले की तुला भेटून जा म्हणून. आणि हेही म्हणाले की तुला गप्पा मारायला खूप आवडतात. हो, खूप आवडतं. ते कसं आहे, एखाद्याशी मनमोकळेपणाने बोललं ना की गैरसमज होत नाहीत आणि नातं पण घट्ट होतं. बरोबर ना? अगदी खरं बोललीस. एक सांगू, सकाळी जेव्हा तुम्हा दोघांना बघितलं ना, तेव्हा मला एक छान चित्र दिसलं. एक गोड कपल जे एकमेकांसाठी जगतंय, एकमेकांसाठी झटतंय, एकमेकांना समजून घेतंय, सावरून घेतंय. हाय का आता? अहो असं काही नाहीये. हो खरंच असं असं काहीच नाहीये. खरंच नाहीये? कधी कधी परिस्थितीमुळे आपल्याला एखादं नातं स्वीकारावं लागतं. कधी कधी त्याचं ओझंही वाटू लागतं. पण मग हळूहळू त्या माणसाची खरी ओळख पटली ना की तो माणूस आपलासा वाटू लागतो, हवाहवासा वाटू लागतो. आणि मग मनावरचं ओझं आपसुकच कमी होतं, नाही का? दॅट्स ट्रू. किती जेन्युइनली बोललात तुम्ही. अनुभवातून फक्त एकच सांगेन की नात्याला नाव काय द्यायचं, मैत्रीचं की प्रेमाचं, यात गोंधळून अडकू नका. नात्याचा स्वीकार करा आणि त्याला आयुष्यभर जपा. किती वादळं आली तरी एकमेकांना जोडून राहा. सकाळी काळजीने हात हातात घेतला होता ना, आता त्याचंच रूपांतर प्रेमात होऊ द्या. जगाच्या आधी आपल्या माणसांचा विचार करा. आपली तशी फार ओळख नाहीये, पण तुम्ही एकदम जवळच्या वाटताय. एकदम आमच्या कुटुंबाचा भाग असल्यासारखं वाटतंय. जोडलेली माणसं हीच तर खरी श्रीमंती आहे, कळलं का?